सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माहिती आहे का, वर्षातून येणारा एक असा पवित्र काळ असतो जो स्वतः भगवान विष्णूंना अर्पण केला जातो. तो काळ म्हणजे काय? अधिक महिना, पुरुषोत्तम मास, मल मास. या एका महिन्यात केलेले जप, दान, पूजा, सेवा आयुष्य बदलून देणारे पुण्य देतात. पण यामागचं खरं रहस्य काय आहे आणि भागवत पुराण आणि रामायणात याचं महत्व किती खोल आहे? चला जाणून घ्या या दिव्य अधिक महिन्याचं आध्यात्मिक रहस्य. अधिक महिना, पुरुषोत्तम मास हा फक्त एक महिना नाहीये, हा आहे आध्यात्मिक संधीचा महासागर, जिथे सामान्य दिवसही दिव्य होतात आणि साधी भक्तीही मोक्षाचा मार्ग बनते. अधिक महिन्याची दैवी कथा काय आहे ते आपण बघू. पुराणानुसार हा महिना मलमास म्हणून ओळखला जात होता. इतर महिन्यामध्ये तो आपलं स्थान मिळवू शकत नव्हता. तो दुःखी झाला. सगळ्या महिन्यांनी त्याला बाजूला लोटलं की तुझ्या महिन्यामध्ये काहीच सण नाहीत, वारं नाहीत, काही नाही. आमच्या प्रत्येक महिन्याचे, आता चैत्र महिना म्हणतो की ह्यामध्ये पाडवा असतो, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही सण व्रत वैकल्य असतात. पण मलमासामध्ये कोणतेच सण नाहीत, व्रत नाहीत, वैकल्य नाहीत किंवा काहीच नाहीये. त्यामुळे तो दुःखी झाला, एकटा पडला. मग तो काय, थेट भगवान विष्णूंना शरण गेला. त्यांनी विष्णूच्या पायावर डोकं ठेवलं. भगवान विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला, तू आता माझं स्वतःच रूप आहेस, तुझं नाव असेल पुरुषोत्तम मास. आणि तेव्हापासून हा महिना सर्वात पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये भागवत पुराण आणि रामायण हमखास लावलं जातं. भागवत पुराणामधील महत्व. भागवत पुराण सांगतं की भक्ती हीच सर्वोच्च शक्ती आहे. रामायणामध्ये संदेश काय असते? रामायण का आपल्याला काय शिकवतं की धर्म, सत्य आणि कर्तव्य हे जीवनाचे आधार आहेत. अधिक महिन्यामध्ये श्रीराम नाम स्मरण, हनुमान उपासना, रामायण पठण, सत्कर्म आणि सेवा यांना विशेष असे महत्व दिलेले आहे. कारण रामायणाचा संदेश एकच आहे, धर्माने चाललेला प्रत्येक पाऊल जीवनाला यश आणि शांतता देतो. आणि भागवत पुराण सांगतं की भक्ती हीच सर्वोच्च शक्ती आहे. या महिन्यामध्ये नामस्मरण, श्रीकृष्ण भक्ती, भागवत कथा श्रवण, सेवा, दान हे सर्व अत्यंत पुण्यदायी असं मानलं जातं. असं मानलं जातं की ह्या एका महिन्यात केलेलं थोडंसं पुण्यही अनंत पटीने फळ देतं. कारण हा काळ स्वतः भक्तीचा उत्सव आहे. अधिक महिन्यात काही लोक विशेष असे नियम पाळतात. ते आवर्जून भागवत पुराणाचे पठण करतात आणि रामायणाचे श्रवण करतात. कारण या पवित्र काळात असं मानलं जातं की ज्या घरामध्ये भागवत आणि रामायणाचे वाचन होते त्या घरात सुख, शांतता, सकारात्मक ऊर्जा आपोआप वाढते, दैवी ऊर्जा निर्माण होते. अधिक महिना हा फक्त उपवास आणि विधीचा काळ नाहीये, तो आहे आत्मशुद्धीचा आणि भक्ती वाढवण्याचा दिव्य काळ. या महिन्यात केलेलं रामायण पठण आपल्याला धर्माच्या मार्गावर चालायला शिकवतं आणि भागवत पुराण आपल्याला भक्तीचा खरा अर्थ समजतो. म्हणूनच अनेक भक्त या महिन्यामध्ये आवर्जून या ग्रंथाचे पठण करतात. कारण त्यांना माहिती आहे ही एक फक्त कथा नाही, ही जीवन बदलणारी शक्ती आहे. आणि कारण काय, हा अधिक महिना 3 वर्षांनी येतो. त्याच्यामुळे दरवर्षी काही अधिक महिना येत नाही. त्याच्यामुळं आवर्जून काही ठिकाणी म्हणल्यापेक्षा बरेच ठिकाणी रामायणाचं पठण होतं. रामायण, भागवत पुराणाचं पठण होतं. भागवत पुराण तर 7 दिवस असतं. 7 दिवसाचं पठण केलं जातं, श्रवण केलं जातं, दान धर्म सगळं ते केलं जातं. आणि रामायण सुद्धा लावलं जातं. 7 दिवसाचं रामायण कोणी लावलं जातं. कारण काय, रामायण आणि भागवत पुराण हे विष्णूचंच आहे, विष्णूचंच वर्णन आहे त्यामध्ये. आणि ह्या अधिक महिन्यामध्ये विष्णू पूजन महत्वाचं आहे. कारण स्वतः विष्णूनेच याला पुरुषोत्तम मास म्हणजे स्वतः विष्णूलाच हे अर्पण केलेलं आहे हा महिना. त्यामुळे भागवत पुराण आणि रामायण अवश्य लावावं या अधिक महिन्यामध्ये आणि आपल्या पुण्यामध्ये अक्षय पुण्याची प्राप्ती करून घ्यावी. म्हणजे शास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. रामायण लावणं आणि भागवत पुराण लावणं दोन्हीही एकमेकाला पूरक असे आहेत ग्रंथ आणि ते अवश्य लावावे. वेळात वेळ काढून हे लावावे. कारण हा अधिक महिना 3 वर्षांनी येतो. त्याच्यामुळं नक्की याचं श्रवण, पठण, मनन सर्व करावं. भागवत पुराण आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवते आणि रामायण आपल्याला धर्म, सत्य आणि कर्तव्याचं खऱ्या अर्थाने जीवन शिकवते. जर हे दोन्ही आपल्या जीवनात आले, काय होतं मग, आता आपलं प्रत्येक दिवस पवित्र होतो, प्रत्येक क्षण अर्थपूर्ण होतो. जय श्रीकृष्ण, जय पुरुषोत्तम मास.